नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आज आपण बघणार आहोत अगदी 10 मिनिटात कुरकुरीत आणि रसभरीत जिलेबी कशी करायची ते. अगदी सोपी पद्धत आहे. आता सर्वात आधी आपण ताक करून घ्यायचं आहे. इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. त्यात अर्धा कप पाणी घालूया आणि याचा आपण 1 तारी पाक करून घ्यायचे. अगदी पटकन होते, सोपी पद्धत आहे आणि अगदी 2 दिवस छान अशी कुरकुरीत राहते. तुम्ही करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओना लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला माझे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे मी जेव्हाही नवीन रेसिपीज टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. बघा, आता साखर विरघळायला लागलेली आहे. यात आपण थोडंसं केसर घालणार आहोत. थोडीशी वेलची पावडर घालूया. यात थोडासा केशरी रंग घालणार आहे मी. आता याचा आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण चेक करूया. अजून एक 5 मिनिटं होऊ दे. आता परत एकदा चेक करून बघूया. ही बघा, आता तार यायला लागली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण जिलेबीसाठी पीठ तयार करूया. सर्वात शेवटी पाकामध्ये आपण एक लिंबाची फोड पिळायची आहे, म्हणजे परत ह्याचं साखर होणार नाही. आता इथे एका भांड्यामध्ये 1 कप मैदा घेतलाय मी. त्यात 1 चमचा तूप घालायचे. आता इथे मी दूध घेतलेलं आहे, ते थोडं थोडं घालायचं. ह्याच्याऐवजी तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता. थोडं थोडं घालून आपल्याला आपण भजीला जसं बॅटर बनवतो तसं बनवून घ्यायचे. हे मी पाव कप दूध घेतलं होतं. हे बघा, पाव कपावर आणि थोडंसं दूध घातलंय. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही. असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय. त्यातल्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या. हे बघा, एवढं पातळ असलं पाहिजे. आता हे बघा, सगळ्या गाठी मोडून झालेल्या आहेत. आता यात आपण घालायचं आहे 1/4 टीस्पून खायचा सोडा. थोडंसं याच्यावर पाणी घालूया. हे व्यवस्थित आता ढवळून घ्यायचे. ही अशी कन्सिस्टन्सी हवी. आता एखादी कुठलीही पिशवी घ्यायची, अशी दुधाची वगैरे असते किंवा तेलाची असते, अशी पिशवी घ्यायची आहे. ही बघा, माझ्याकडे ही पिशवी आहे. यात आपण हे बॅटर घालायचे. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. हे बघा, ह्यात अजूनही राहील. हे सगळंच घालूया आपण एकदमच. हे बघा, आपण हे सगळंच बॅटर ह्यामध्ये घालून घेतलंय. ही झिपलॉक पिशवी घेतलेली आहे, नाहीतर मग असं हाताने धरायचं इथे. आणि आपल्याला आता इथे होल पाडायचं आहे छोटंसं. तर तेल चांगलंच तापलेलं आहे, अगदी चांगलं तापवून घ्यायचंय. आणि आता इथे मी एक होल पाडणार आहे. फार अगदी जाड नाही करायचं. ते बघा, पटापट पाडत जायचं. एकदा घालून झालं की गॅस कमी करायचा. जास्त लाल नाही करायच्या. आता या झालेल्या आहेत, चांगल्या फ्राय छान झाले आहेत. आता काढून घेऊया आणि लगेचच या पाकात घालायचे आहेत. परत थोडा गॅस मोठा करायचा आहे.
जेव्हा आपण जिलेब्या घालतो तेव्हा गॅस मोठा हवा चांगला. या थोड्याशा पाकामध्ये बुडवून ठेवायच्या, म्हणजे पुढच्या तयार होईपर्यंत या काढून घ्यायच्या. आता तेल तापलेलं आहे. अगदी सुरुवातीला आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या गोल येतीलच असं नाहीये, हळूहळू सरावाने व्यवस्थित जमतात. तर हे बघा, ह्या आपल्या पहिला लॉट जो आहे त्या चांगल्या पाकात बुडलेल्या आहेत व्यवस्थित. यांनी पाक ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे. ह्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे मग आपल्याला दुसऱ्या घालता येतील. करायला अगदी सोप्या आहेत आणि अगदी 15 मिनिटात हे आपल्या पूर्ण तयार होतात. तर ह्या बुडवून ठेवूया. हे बघा, आपली अगदी कुरकुरीत रसरशी जिलेबी तयार आहे, आणि तेही अगदी 10 ते 15 मिनिटात. मी तुम्हाला एक ओढून दाखवते. हे बघा किती कुरकुरीत झालेली आहे. खाऊन दाखवते म्हणजे तुम्हाला आवाजावरून कळेल. हे बघा, मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि ही 2 दिवस अशीच राहते. तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.